तर सर्वांसाठी एक आनंदाची बातमी तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पोर्टलवरती ऑनलाईन फॉर्म भरणे आता सुरू झालेले आहेत। तर फॉर्म भरताना कोणत्या चुका करायच्या नाही व फॉर्म कशा प्रकारे स्टेप बाय स्टेप भरायचा आहे। त्यानंतर बरेच चुकांनी जर हे चूक जर तुम्ही केली तर तुमचा फॉर्म सुद्धा इथं रिजेक्ट होईल व तुम्हाला सुद्धा इथं जे काही 3000 रुपयाची रक्कम आहे ते तुमच्या बँक खात्यात जमा होणार नाही। तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे। तर सर्वात पहिले तुम्हाला या पोर्टलवरती यायचं आहे। या पोर्टलची लिंक सुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। तर इथं तुमचा मोबाईल नंबर म्हणजे युजर आयडी पासवर्ड आणि कॅप्चा टाकून लॉग इन करायचं आहे। जर तुम्ही नवीन युजर असाल म्हणजे नोंदणी केलेली नसेल तर क्रिएट अकाउंट यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आधारनुसार जसं आधारवर नाव आहे तसं सेम नाव तुम्हाला इथं टाकायचं आहे। त्यानंतर तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे, त्यावरती एक OTP येईल ते आपल्याला फिलअप करायचं आहे। पासवर्ड तुम्हाला सेट करून घ्यायचा जे की तुम्ही लॉग इन करता वेळेस तुम्हाला ते आठवला पाहिजे, ते पासवर्ड तुम्हाला जे आठवून राहील ते पासवर्ड टाकायचं आहे। जिल्हा सिलेक्ट करून घ्या, तालुका, त्यानंतर कोणत्या जिल्ह्यांमधून, त्यानंतर तुमचा तालुका सिलेक्ट केल्यानंतर गावाची यादी येईल, तुमचं कोणतं गाव आहे ते गाव तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर इथून तुमची जे काही ऑथॉरिटी आहे कोणतं आहे, तुमचं जे काही जवळचं आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर फॉर्म कोण भरणार आहे, तुम्ही भरणार आहे आशा सेविका, तर इथं भरपूर ऑप्शन दिसेल। तर मी जनरल वुमन इथं सिलेक्ट करणार आहे, स्वतः भरत आहे त्यामुळे। त्यानंतर इथं तुम्हाला कॅप्चा टाकून जे काही तुमची जे काही डिटेल्स आहे ते सबमिट करायची आहे। तर मी माझी संपूर्ण डिटेल्स इथं फिल करून जे की इथं कॅप्चा टाकून जे आहे इथं सबमिटवरती क्लिक करणार आहे। क्लिक केल्यानंतर टर्म अँड कंडिशन ॲक्सेप्ट करायचं एक ऑप्शन येईल, ॲक्सेप्ट करायचं आहे, कॅप्चा टाकायचा आहे, पुन्हा सबमिटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। तरीसुद्धा काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर तुम्ही बघू शकता OTP सेंड झालेला आहे। तर OTP तुम्हाला इथे तुम्हाला खाली सेकंद दिसत असेल तर इथं आपण ज्या कॅप्चा टाकून घेऊया। तर आपल्याला जो काही OTP आलेला आहे तर आता OTP आपण फिल करून व्हेरीफाय OTP या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। OTP व्हेरीफाय केल्यानंतर आपलं जे काही इथं नोंदणी आहे रजिस्ट्रेशन आहे इथं सक्सेसफुल होईल। त्यानंतर आपला जो काही ॲप्लिकेशन फॉर्म आहे ते आपल्या मोबाईलवर किंवा तुम्ही जर लॅपटॉप PCवरून करत असाल तर ते इथून ओपन होईल। तर आता आपल्याला पुन्हा लॉग इन करायचं आहे। युजर आयडी म्हणजे तुमचा मोबाईल नंबर, जे की तुम्हाला पासवर्ड क्रिएट करायला सांगितला होता ते पासवर्ड टाकायचं आहे। इथं कॅप्चा येईल ते कॅप्चा टाकायचं आहे। त्यानंतर इथं लॉग इनवरती तुम्हाला क्लिक करायचं, तर तुमची जी काही प्रोफाईल आहे तिथं लॉग इन होऊन जाईल। तर इथं आपण जे आपली युजर आयडी म्हणजे मोबाईल नंबर, कॅप्चा म्हणजे आपलं जे काही कॅप्चा आहे पासवर्ड आहे ते टाकून इथून लॉग इनवरती क्लिक करणार आहे। लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर आपली जी काही प्रोफाईल आहे ती इथं लॉग इन झालेली आहे। त्यानंतर इथं आपल्याला जे संपूर्ण प्रोफाईल दिसेल तर ॲप्लिकेशन ऑफ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर इथं तुम्हाला आता OTPची आवश्यकता नाही, तर इथं तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे। त्यानंतर इथं कॅप्चा टाकल्यानंतर इथं आपलं व्हॅलिडेट आधार या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलवरती एक ऑप्शन फॉर्म जेव्हा तर तुम्ही लॅपटॉप PCवरून करत असाल तर ओपन होईल। तर रजिस्ट्रेशन फॉर्म आता आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे। तर इथं तुम्हाला जे काही तुम्ही आधारनुसार तुमची जे काही संपूर्ण माहिती आहे ती इंग्लिशमध्ये इथं फॉर्म भरायचं आहे। तर ते तुम्ही लग्न जर झालेलं असेल तर इथं हस्बंडचं नाव टाकायचं आहे, नाही झालं असेल तर इथं तुम्ही तुमचं फादरचं नेम टाकायचं आहे। तर इथं फादर ॲज पर नेम इथं तुम्हाला दिसत असेल। त्यानंतर तुमचं मॅरेज झालेलं आहे का अनमॅरेज झालेलं आहे का ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर तुमची इथे डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायची आहे। तुम्ही तुमचा जो काही जन्म आहे ते महाराष्ट्रामध्ये झालेला आहे का, येस या नो तुम्हाला ते सिलेक्ट करायचं आहे। तर इथं आपण जे नो जर केलं तर तुम्हाला इथं नेम ऑफ जे काही दुसरं स्टेटचं नाव येईल, तर आपण जे महाराष्ट्रामध्येच आपला जन्म झालेला आहे त्यामुळे येस आपण सिलेक्ट करणार आहे। त्यानंतर परमनंट ॲड्रेस म्हणजे फुल ॲड्रेस तुम्हाला भरायचा आहे, तुमचा तालुका, पोस्ट, जिल्हा, त्यानंतर तालुका सर्व डिटेल्स तुम्हाला इथं भरायचं आहे। तुम्ही पिनकोड, डिस्ट्रिक्ट, त्यानंतर तुमच्या विलेजचं नाव तुम्हाला इथं टाकायचं आहे। त्यानंतर तुमचं जे काही सर्कल आहे ते कोणत्या एरियामध्ये येते ते तुम्हाला इथं टाकायचं आहे। तर वेगवेगळेच तुम्हाला सर्कल दिसतील, तर तुमचं जे काही सर्कल आहे ते सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा जो काही जिल्हा आहे त्यानंतर तुमचा कोणत्या जिल्ह्यांमध्ये तिचा कोड वगैरे सर्व येईल ते तुम्हाला फिलअप करायचं आहे। त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे। त्यानंतर याच्या आधी तुम्ही कोणत्या योजनेचा लाभ घेतलेला आहे का, घेतलेला जर असेल तुम्ही जर हो केलेला आहे तर कोणती योजना आहे व तुम्हाला किती महिन्याला पैसे मिळतात ते तुम्हाला टाकायचं आहे। नसेल तर इथं तुम्हाला नोवरती क्लिक करायचं आहे। तिथं आपण नो क्लिक करून घेऊया। त्यानंतर बँकेचे डिटेल्स टाकायचं आहे, बँक पासबुकवर जसं नाव आहे तसं नाव टाका। त्यानंतर बँकेचे नाव, तुमचे नाव, त्यानंतर अकाउंट नंबर, IFSC कोड, त्यानंतर तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे की नाही ते तुम्हाला इथं द्यायचं आहे। त्यानंतर आता डॉक्युमेंट्स जे काही आपल्याला अपलोड करायचे आहे त्यामध्ये इथं तुम्ही बघू शकता जे काही डॉक्युमेंट्स इथं अपलोडिंगला आता अपलोड करायचे आहेत। आधारची फ्रंट साईज म्हणजे आधारचं जे काही पहिलं जे आपण दोन्ही साईड राहते त्यामुळे आपला आधारचा फ्रंट साईज इथं अपलोड करायचं आहे।
तर ही जे ओरिजिनल डॉक्युमेंट्समध्ये अपलोड करा. त्यानंतर आधारची बॅक साईड इथं तुम्हाला अपलोड करायची आहे. त्यानंतर इथं तुम्हाला डोमिसाईल सर्टिफिकेट जर नसेल तर तुम्ही बर्थ सर्टिफिकेट, त्यानंतर शाळेची TC लावू शकता किंवा 15 वर्ष जुने रेशन कार्ड लावू शकता. त्यानंतर वोटर कार्डसुद्धा तुम्ही इथं लावू शकता. त्यानंतर इथं तुम्हाला रेशन कार्डचं एक ऑप्शन दिलेलं आहे. रेशन कार्ड तुम्ही इथं अपलोड करायचं आहे. जर रेशन कार्ड नसेल तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला अपलोड करायचा आहे. त्यानंतर इथं तुम्हाला जो काही फॉर्म आहे डिक्लेरेशन फॉर्म ते अपलोड करायचं आहे. तर ते सुद्धा त्यावरती सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनल अपलोड केलेला आहे. त्यानंतर ज्या कोणाचं तुम्ही करत आहात त्याचा लाईव्ह फोटो तुम्हाला इथं अपलोड करायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकता कॅमेरावरती जसं क्लिक करेल तर लाईव्ह फोटोचा एक ऑप्शन तुमच्या इथं ओपन होईल. तर इथं जे काय आपण आता डॉक्युमेंट्स इथं अपलोड करणार आहोत तर अपलोडवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे काही तुमच्या गॅलरीमध्ये किंवा PC लॅपटॉपमध्ये फोटो सेव्ह असतील ते जे की तुम्हाला इथं आता अपलोड करायचे आहे. तर यावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला. तर आपले जे काही संपूर्ण डिटेल्स आहे ते सर्वात पहिले आपण फिलअप करून घेऊया. तर इथं आपल्या यावरती आहे तुम्हाला आधार फ्रंटवरती क्लिक करणार आहे मी. तर एखादं डेमोसाठी तुम्हाला इथं अपलोड करून दाखवणार आहे. तर मी इथं आधार सिलेक्ट केलेलं आहे. तर इथं तुम्ही बघू शकता वर फाईल अपलोडेड इज सक्सेसफुली अशा प्रकारचं दाखवेल. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते अपलोड करून घ्या. जर रेशन कार्ड जर तुमच्या 15 वर्ष जर ओल्डवाला नसेल तर तुम्हाला इथं उत्पन्नाचा दाखला अपलोड करायचा आहे. तर तुम्ही इथून व्ह्यूवरती क्लिक करून तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स तेच आहे की नाही चेक करू शकता. तर मी माझी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे. नाहीवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं उत्पन्नाचा दाखला इन्कम सर्टिफिकेट इथं आलेलं आहे. तुम्ही जर राशन कार्ड येस केलं तर तुम्हाला फ्रंट साईज आणि बॅक साईज म्हणजे दोन्ही साईड तुम्हाला अपलोड करायचं आहे जसे की आधारसारखं. तर तुम्हाला इथं आपण नोवरती क्लिक करून आपण उत्पन्नाचा दाखला इथं अपलोड करणार आहोत. त्यानंतर तुमचं जे काही हमीपत्र आहे तर इथून तुम्ही जे स्टेप बाय स्टेप सर्व डॉक्युमेंट्स तुमचे अपलोड करून घ्या. तरीसुद्धा काही अडचण जात असेल तर त्यानंतर रजिस्ट्रेशन जे काही तुमचं झालेलं आहे फॉर्मची प्रिंटआउट कशाप्रकारे मारायचं ते सुद्धा चेक करू शकता. तर A to Z डॉक्युमेंट्स आता आपण अपलोड केलेले आहे. तर आता आपण लाईव्ह फोटो कस्टमरचा इथं अपलोड करणार आहोत. तर इथं तुम्हाला कॅमेराचं एक ऑप्शन दिसेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर आपला जो काही कॅमेरा आहे ती इथं डायरेक्टली ओपन होईल. तर तुम्ही इथं बघू शकता आपण इथं अलोवरती क्लिक करणार आहे. क्लिक केल्यानंतर कॅमेरा जे आपला सुरू झालेला आहे त्यानंतर आपण जे आता फोटो जे लाईव्ह इथं काढून घेणार आहे. ज्या कोणाचा तुम्ही फॉर्म भरत आहात त्यांचा एक फोटो कॅप्चर केल्यानंतर त्यांचा फोटोसुद्धा तुम्ही चेक करू शकता. टर्म अँड कंडिशन ॲक्सेप्ट करायचं आहे. स्वीकार या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सबमिटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर तुमचा टोटल फॉर्म इथं तुम्हाला शो होईल. त्यानंतर इथे कॅप्चा येईल ते कॅप्चा तुम्हाला क्लिक करायचं आहे. सबमिटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर इथून तुम्ही तुमचा जो काही फॉर्म आहे तिथं तुमचा जो काही फॉर्म सबमिट यशस्वीरित्या सक्सेसफुल होईल. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता. त्यानंतर जर तुम्ही ॲप्लिकेशन ऑफ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुन्हा जर आधार नंबर कॅप्चा जर टाकला तर तुमचं इथं लॉग इन होणार नाही. तर ऑलरेडी तुम्ही तुमचा फॉर्म भरलेला असं दाखवेल. तर तुम्हाला जर तुम्ही यामधून जर बॅक आले तर तुम्ही तुमची मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथं तुम्हाला भरपूर ऑप्शन दिसेल. तर आता पावती कशा प्रकारे काढायचे आहे ते सुद्धा पाहणार आहे. तर इथं तुम्हाला भरपूर ऑप्शन दिसेल. ॲप्लिकेशन यावरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता ॲप्लिकेशन आलेलं आहे. तर आपलं ॲप्लिकेशन स्टेटस पेंडिंग आहे. तर अशा प्रकारे तुम्ही जे आहे तुम्ही तुमचा ॲप्लिकेशन नंबर काढू शकता. तर याची प्रिंटआउट काढून जे आहे अंगणवाडी सेविकेकडे तुम्ही तुमचा फॉर्म फिलअप करून त्यांच्याकडे सबमिट करायचा आहे. अप्रूव्हल झाल्यानंतर तुम्हाला काही दिवसामध्येच 2-3 दिवसामध्ये SMS येईल की तुम्ही तुमचा फॉर्म इथं यशस्वीरित्या सक्सेसफुल झालेला आहे. तर तुम्हाला हे जे ॲप्लिकेशन जे काही यावरती क्लिक केल्यानंतर हा जो फॉर्म आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला 10वरती सिलेक्ट करायचं आहे. जेवढे जणांची तुम्ही नोंदणी केलेली आहे ते तुम्हाला इथं शो करेल. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा फॉर्म घरबसल्या भरू शकता. काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.